गुड मॉर्निंग. मी भाग्यश्री चौधरी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी तुमच्याशी माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे. खरं तर आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस होता. का ते तुम्हाला पुढे समजेलच. तर माझी सुरुवात ही किचनमध्ये सुरू होते आणि किचनमध्येच संपते असं समजा. कारण कसं असतं ना, क्लाउड किचन म्हटल्यावर कस्टमरच्या डिमांडनुसार आम्हाला ते तसं बनवावं लागतं आणि त्या वेळेपर्यंत टिफिन पोहोचले म्हणजे झालं. याच धावपळीतून थोडासा मला वेळ पाहिजे होता स्वतःसाठी, म्हणून मी कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन केला आणि म्हणूनच सकाळपासून स्वयंपाकात गुंतली. म्हणजे माझे वेळेपर्यंत टिफिन पोहोचले म्हणजे मी मोकळी. आणि हो, भरपूर लोक इंस्टाग्रामवर येऊन स्वतःच्या व्यवसायाचा प्रचार आणि प्रसार करतात. मी माझ्या क्लाउड किचनचा असाच व्हिडिओ वगैरे टाकला तर लोकांना हसण्याची काही गरज नाही आहे असं मला वाटते. मी मागे एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये काही जणांना माझ्या त्या व्हिडिओला पाहून हसत होते. आता त्या व्हिडिओमध्ये तर मी काही केलेलं नाही आहे असं की हसण्याजोगतं, पण तसंही आता त्यांची काही चुकी नाही आहे म्हणा. कारण कसं आहे, आता बायकांनी बाहेर बसणं सोडलं, माणसांनी चालू केलं आणि माणसांच्या गॉसिप चालू झाल्या की याची बायको तशी, त्याची बायको तशी, याची बायको अशी व्हिडिओ बनवते, त्याची बायको तशी. मला काहीही फरक पडत नाही. माझा नवरा मला काहीही बोलत नाही, कारण मी काहीही वावगं करत नाही आहे. मला आवड आहे म्हणून मी बनवते. लोक हसते म्हणून मी माझं काम बंद करेन असं नाही. तुम्ही तुमच्या बायकांना घरातच ठेवा, त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण तुम्हाला कोणाच्या बायकोवर टिप्पणी करण्याचा काहीही अधिकार नाही. आणि भरपूर स्त्रियांना असं वाटते की आपणही व्हिडिओ बनवले पाहिजे, आपणही सोशल मीडियावर काम केलं पाहिजे. पण घराबाचे काय बोलतील, आजूबाजूचे आपल्यावर हसतील, या कारणानेच लोक व्हिडिओ बनवायला मागे पुढे पाहतात. स्त्रिया स्पेशली ते पण मागं पुढं पाहतात, कारण खरंच जवळचेच आपल्याला हसतात. तर सपोर्ट कोणाचा असेल? तर जर तुमच्या नवऱ्याचाच खरा सपोर्ट असेल ना, तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही, जर तुमचं काम व्यवस्थित असेल तर. तर चला, लोकांकडे दुर्लक्ष करून पुढच्या व्हिडिओकडे वळूया. तर मला जायचं होतं बाहेर, म्हणून म्हटलं मी काही त्या कणिक भिजवण्याच्या भानगडीत पडली नाही. सारखं हे मिशोवरून अवेलेबल झालेलं माझं रोटी मेकर पिशवी आहे आणि त्यामध्ये तुम्ही 10 ते 12 जणांचा किंवा 15 जणांचा स्वयंपाकसुद्धा आरामशीर करू शकता. म्हणजे तितक्या जणांचा आटा आपण त्या पिशवीमध्ये भिजवू शकतो. आपले हातसुद्धा खराब होणार नाही, ओले होणार नाही, काही नाही. व्यवस्थित पाणी तुम्ही प्रमाणात टाका, आटा व्यवस्थित घ्या, तुमचा व्यवस्थित उंडा तयार होऊ शकते. तुम्हाला स्वयंपाक करण्यात खूप मदत होईल या गोष्टीने. तुम्हीही वापरून बघा. मिशोवर 150 रुपयामध्ये अवेलेबल आहे आणि त्यासोबतच कॉम्बो ऑफरमध्ये मी रोटी मॅटसुद्धा घेतलेला आहे. ते पण खूप छान प्राईजमध्ये अवेलेबल झालेलं आहे. अजिबात फरचीवरून सरकत नाही, व्यवस्थित पोळ्या लाटता येतात. तर बघू शकता तुम्ही, हीच आहे ती रोटी मॅट आणि अजिबातही सरकत नाही, काही नाही, व्यवस्थित पोळी लाटता येतात. तर माझ्या क्लाउड किचनमध्ये ना मी सर्व गोष्टी अवेलेबल करून देते कस्टमरला. फक्त टिफिन सर्व्हिसच नाही, तर कस्टमरला जर दलिया लागला किंवा वरणाचं पाणी लागलं, हॉस्पिटलनुसार जसं पेशंटची डिमांड असते तसं जर काही लागलं तर मी सगळं त्यांना अवेलेबल करून देते आणि खूप कमी प्राईजमध्ये. आमचे डिलिव्हरी चार्जेससुद्धा आहे नाही, त्या कारणाने आम्ही त्यातही कॉम्प्रोमाइज करत नाही. व्यवस्थित डबा देतो आणि कुठलीही क्वालिटीमध्ये फरक करत नाही. अशा प्रकारे मी माझं पूर्ण किचनचं काम आवरून घेतलं. गॅस ओटासुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतला, कारण त्याशिवाय काम पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. कारण मला स्वतःची पण तयारी करून बाहेर जायचं होतं. फायनली माझं काम पूर्ण ओके झालं आणि अशा प्रकारे माझा स्वयंपाकसुद्धा रेडी आहे. या जेवायला. तर मी निघाली आहे पारडशिंग्याला. माझं छोटा बाळ बघा कसा बघतोय. खरं तर भरपूर ऊन होती, पण लग्नाची ॲनिव्हर्सरी होती आणि मी माझ्या कोणत्याही ॲनिव्हर्सरीला मी घरी राहिलेले नाही आहे. मी प्रत्येक ॲनिव्हर्सरीला कुठे ना कुठे फिरायला गेली आहे. कधी बालाजीपुरम असो, कुठे जामसावळी असो, कुठे ना कुठे गेलीच आहे. तर याही ॲनिव्हर्सरीला मी कशी घरी राहणार.
तर म्हणून मी निघाली. आणि भरपूर वर्ष झाली, म्हणजे भरपूर वर्ष नाही म्हणता येत, तर 1 वर्ष तर झालंच मी पारडशिंग्याला अजिबातही गेली नाही. भरपूर इच्छा होती, पण मला या किचनमधून बाहेर पडताच आलं नाही. तर आज फायनली मी माझ्यासाठी टाईम काढला आणि गेले. तर खूप छान आणि शांतता होती तिथे, म्हणजे इतके काही गजबजल्यासारखं नव्हतं खरं, कारण ऊन जास्त पडत होतं त्याच्या कारणाने जास्त गर्दीसुद्धा नव्हती. तर व्यवस्थित आमचं दर्शन झालं. थोडंसं फिरलो आणि माझ्या बाळालासुद्धा मी पहिल्यांदाच आणलेलं होतं तिथे, त्याच्या कारणाने त्याला नेणंही गरजेचंच होतं खरं तर. नेहमी घरातल्या घरात मी नाही राहू शकत, तर माझा मुलगा कसा राहणार आहे ना, त्याच्या कारणाने त्याला थोडंसं बाहेर घुमवायचंच होतं. म्हणून म्हटलं आज ते पण घरी होते, म्हटलं चला. तर अशा प्रकारे हा माझा दिवस छान गेला आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.